नमस्कार, विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मुंबई जवळच्या ठाण्यातल्या मीरा रोड इथं व्यापाऱ्यांच्या विरोधामध्ये मराठी माणसांचा मोर्चा निघाल्याचं सांगितलं गेलं। गेल्या काही दिवसांपूर्वी याच भागामध्ये एका व्यापाऱ्यानं हिंदीत संवाद साधला म्हणून त्याला थोबाडलं गेलं होतं। त्याची प्रतिक्रिया स्वाभाविकरित्या व्यापारी वर्गात उमटली आणि व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली म्हणून मराठी माणूस रस्त्यावर आला असं सांगून मीरा रोड इथं मोर्चा निघाला। पण मुळात मीरा रोडचा मोर्चा नक्की कुणाचा होता हा प्रश्न आहेच, कारण या मोर्चाच्या आडून मराठी माणसाचं राजकारण करणारे काही पक्ष सक्रिय झाल्याचे दिसले। या मोर्चाच्या आडून मोठ्या संख्येनं मुंबईपासून पार अगदी भिवंडीपर्यंतची लोक गोळा करून गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला, पण तरीही मीरा रोडमध्ये अपेक्षित अशी मराठी माणसाची गर्दी जमू शकली नाही। हे सगळं घडत असताना या मोर्चात आपल्याला राजकीय नुकसान होऊ नये म्हणून मंत्री प्रताप सरनाईक यांनी सहभागी व्हायचा प्रयत्न केला। दुर्दैवानं त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तिथून हुसकावून लावण्यात आलं। हे सगळं ज्यांनी कोणी केलं त्याच्यातून प्रश्न हाच उपस्थित राहतोय की हा मोर्चा नक्की कुणी आणि कुणासाठी घडवून आणला होता। आता आम्ही तुम्हाला सगळ्यात आधी या मोर्चाची आणि मोर्चाच्या अनुषंगाने घडलेल्या घटनांची काही क्षणचित्र दाखवणार आहोत। आपल्याला चटकन लक्षात येईल की या मोर्चाच्या निमित्तानं काय काय घडलं। मोर्चाच्या निमित्तानं आलेली गर्दी आपल्याला काही चित्रांमध्ये क्षणचित्र म्हणून दिसते। दुसऱ्या बाजूला आपल्याला मोर्चाला अटकाव करणारे पोलीस सुद्धा दिसतात। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या मोर्चावर काही अंशी प्रतिबंध सुद्धा घालण्यात आले होते। पोलिसांनी नियम मोडणाऱ्या मनसैनिकांची, खास करून मनसैनिकांची अनेक ठिकाणी धरपकड सुद्धा केली। विशेष म्हणजे जी कारवाई झाली ती प्रामुख्याने मनसेच्या कार्यकर्त्यांवर होताना दिसली। तुलनेने उद्धव गटाचे कार्यकर्ते मात्र या पोलिसी कारवाईपासून बचावलेलेच दिसले। नियमाच्या विरोधात जाऊन मोर्चा काढला जात असल्याने ही कारवाई होत असल्याचं सरकार सांगत होतं। त्यांनी जी जागा सांगितली होती त्या जागेच्या व्यतिरिक्त आपण दुसरी जागा द्या, दुसरी जागा निवडा असं आपण त्यांना सुचवलं होतं आणि परंतु त्यांनी त्यास नकार दिला म्हणून त्यांना परवानगी नाकारलेली आहे। अजूनही त्यांनी जागा बदलली त्यांना मोर्चाची परवानगी ही देण्यात येईल। बघा, शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्याकरता जी काही काळजी घेणं आवश्यक ती काळजी आम्ही घेतोय। आपण अशा वेळेस आपण व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती, त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक न्यानी मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दोषाने असं आपण काहीही केलेलं नाही। या मोर्चाच्या निमित्तानं मध्यवर्ती भागात, खास करून ठाण्याच्या उपनगरामध्ये मराठी अमराठी ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय। जे मीरा रोड परिसरात होतंय त्याचा स्वाभाविक परिणाम इकडची 10 किलोमीटर आणि तिकडचे 10 किलोमीटर होणारच आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये हा वाद निर्माण करून त्या निमित्तानं जो अपेक्षित राजकीय संकेत आहे तो देण्याचा प्रयत्न झालाय। आता लक्षात घ्या, मुंबईच्या जवळच्या जिल्ह्यातल्याही उपनगरांमध्ये हे ध्रुवीकरण करण्याचा कोणाचा काय हेतू असू शकतो। रहिवासी बॅकफूटवर फेकले गेलेले आहेत, त्यांना कुठेतरी आवाज मिळालेला आहे। हा आवाज येणाऱ्या भविष्यामध्ये जो कोणी बुलंद करेल त्या पक्षाला तिथे भरभरून पाठिंबा मिळेल। आपण अगदी याच्यापूर्वी बघितलं होतं, नरेंद्र मेहता आणि गीता जैन हे दोन अमराठी आमदार तिकडनं निवडून आलेत। या परिस्थितीमध्ये तिथला मराठी माणूस जर एकवटला तर मीरा रोड शहराला भविष्यामध्ये मराठी मतदार मिळवून देण्यासाठी जो पक्ष काम करेल त्या पक्षाला याचा फायदा होईल। मग ती उद्धव ठाकरेंची शिवसेना असो किंवा राज ठाकरेंची मनसे असो, या दोघांनी एकत्र हात घालून जर काम केलं तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये चित्र नक्कीच वेगळं दिसू शकतं। विशेष म्हणजे या मोर्चाच्या आधी मनसैनिकांची अनेक ठिकाणी धरपकड झाली। धरपकड झाल्यानं मनसैनिक अत्यंत स्वाभाविकरित्या चिडलेले दिसले। अविनाश जाधव
हे या धरपकड होऊन कालांतरानं पोलिसांच्या तावडीतून सुटलेल्या नेत्याचं एक प्रमुख नाव। मनसेचा हा नेता एका बाजूला रात्री उचलला गेला आणि आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात सोडला गेला। त्यामुळे ज्या वेळेला अविनाश जाधव यांना नोटीस मिळाली तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती ते आपण पाहणार आहोत। मला एक नोटीस आली आणि ती नोटीसमध्ये मी आणि शहर अध्यक्ष संदीप राणे आम्हाला दोघांना उद्या आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत मीरा भाईंदर येथे येण्यास बंदी आहे। मला माहित नाहीये सरकार मराठी माणसाच्या बाबतीत असं का करते। ज्या व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे झाले नाहीत, परंतु आम्ही मोर्चा काढायच्याच आधी आम्हाला घाबरवण्यात येतंय। मीरा भाईंदर मधल्या प्रत्येक मराठी माणसाला माझी विनंती आहे की मीरा भाईंदर मधला म हा मराठीचा आहे हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। मोर्चावरची पोलिसांची कारवाई ही निश्चितच वादात ठरली। ऐन अधिवेशन सुरू असताना झालेली ही कारवाई स्वाभाविकरित्या चर्चेचा मुद्दा होती, कारण ठाण्यातल्या पोलिसांनी ठाण्याच्या जवळपास होऊ घातलेल्या एका सरकारविरोधी मोर्चावर अशा पद्धतीनं ठरवून केलेली कारवाई का केली असा प्रश्न मवियानं विचारला। माझा सरकारला हा सवाल आहे की मराठी माणसाच्या बाजूने जर कोणी रस्त्यावर उतरत असेल तर शासनाला त्याचा एवढा राग का। यापूर्वी मीरा भाईंदरच्या काही दुकानदारांनी सुद्धा जो मोर्चा काढला होता त्याला देखील कुठली पोलीस परवानगी नव्हती, मग त्यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही। मुळात हा विषय मराठी विरुद्ध अमराठी असला नसला जी काही वस्तुस्थिती आहे ती मला काही त्याच्यातली एक्झॅक्ट माहिती नाही। माझा प्रश्न एवढा सरळ सोपा आहे की आज जर मोर्चा ठरला होता, मग तो मोर्चा अगदी लोकल असेल कुठल्या पक्षाचा असेल, तर मग शासनाला एवढी घाई का। रात्री 3:30 वाजता जाऊन अटक करायला अविनाश जाधव हे काय अतिरेकी आहेत का। अविनाश जाधव असोत की इतर मनसैनिक, त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा अत्यंत योग्य लाभ मनसेनं घेतला आणि हा मोर्चा आपल्याच मुद्द्यांसाठी आपणच काढतो आहोत असं म्हणत या मुद्द्याला पूर्णपणे स्वतःच्या ताब्यात घेतलं। निश्चित मला असं वाटतं ज्या पद्धतीने मराठी माणसाच्या मनात एक राग खतखतत होता, ज्या पद्धतीने इथले गुजराती व्यापाऱ्यांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला भाजपच्या संगनमताने, त्याचा एक राग इथल्या मराठी माणसाच्या मनात होता जो आज व्यक्त करणं गरजेचं होतं आणि तो करण्यासाठी म्हणून सगळेजण आज एकत्र मोर्चा काढणार होते। त्याला दडपण्याचं काम सरकार करत होतं, त्यामुळे त्याच्या सरकारच्या विरोधात मराठी माणूस एकवटला। एकीकडे मराठी माणसाचं आंदोलन आणि त्याच्या आधी झालेलं व्यापाऱ्यांचं आंदोलन। मीरा रोड परिसरातल्या या आंदोलनांच्या निमित्तानं तिथं वातावरण चांगलंच तापलं होतं। मोर्चाच्या आडून महायुती सरकारवर निशाणा सुद्धा साधला गेला होता। मुद्दा होता आंदोलनाचा। व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं तर चालतं, मग मराठी माणसानं आंदोलन का करायचं नाही असा प्रश्न विचारून महायुती सरकारला अडचणीत आणण्याच्यासाठी मविया सरसावली। मराठी भाषिकांच्या विरोधी उरलेले सगळे एकत्रित करायचे असा काहीतरी वास मला या सगळ्यात दिसतोय। महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी जर आंदोलन केलं तर त्याच्यावर बंदी करणं, त्यांना अटक करणे हे करायची काहीच गरज नसताना पोलीस का करतायत याचा अर्थ जाणीवपूर्वक मुंबईतले सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी दिसतोय। या आक्षेपांना उत्तर देण्याच्यासाठी दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांना मैदानात यावं लागलं। मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही, कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो। मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल। आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना
त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे. आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका. जर मनसेच काय कोणालाही मोर्चा काढायचा असेल आणि परवानगी हवी असेल तर ती परवानगी मिळेल, मात्र आम्हाला इथेच काढायचं आहे, असाच काढायचा आहे, अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याकरता जर जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाहीये. मी त्या सर्व पोलिसांचे मनापासून आभार मानतो की तुमच्यामुळे ही सगळी ताकद एकत्र झाली. असेच आमच्या विरोधात जात जा, सरकारचं ऐकत जा आणि मराठी माणसाला एकत्र होतं. माझं मत आहे की मुख्यमंत्र्यांची मी स्टेटमेंट ऐकली. मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की काही चुकीचं घडलंय, पोलीस खात्याने दबावपोटी केलं, तर त्यांनी जे कोणी अधिकारी जबाबदार आहेत त्यांना सस्पेंड करावं. आमची मागणी नाही, पण पोलीस त्यांना वाटत असेल की काहीतरी पोलिसांनी चुकीचं केलंय, कारण केलंय महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राने ते पाहिलंय. या सगळ्या आंदोलनातला एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे, म्हणजेच असा मुद्दा जिथं हे आंदोलन एका वेगळ्या वळणावर गेलं. तो मुद्दा आहे प्रताप सरनाईक यांचा या आंदोलनातला प्रवेश आणि त्यांना त्या आंदोलनातून बाहेर पडावं लागणं. या अनुषंगानं असलेली काही दृश्य आम्ही आपल्याला दाखवतोय. प्रताप सरनाईक यांनी एक मराठी माणूस म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला, पण मंत्र्याच्या विरोधात तिथे घोषणाबाजी झाली. कोणती घोषणाबाजी? तर चक्क 50 खोके एकदम ओके. आता जर मुद्दा मराठीचा होता तर मग ही उद्धव गटाची घोषणा या आंदोलनात प्रताप सरनाईक यांच्या विरोधात का दिली गेली, हा प्रश्न अनुत्तरित राहिला. दुसऱ्या बाजूला प्रताप सरनाईक यांनी आंदोलनामध्ये मराठी माणूस म्हणून मराठी माणसाच्या साठी जाण्याचा प्रयत्न केला, तर मग त्यांच्यावर पाण्याची बॉटल फेकून का मारण्यात आली. परिस्थिती कायदा आणि सुव्यवस्थेची बनती आहे हे पाहताच सरनाईक परिस्थिती पाहता तिथून काढता पाय झाले. अर्थात त्यांची या आधीची मीरा रोडमधल्या आंदोलनाच्या बाबतची भूमिका आणि आत्ताची भूमिका वेगवेगळी होतीच. कुठल्याही परिस्थितीमध्ये मीरा भाईंदरला मराठी अमराठी वादच नाहीये. मीरा भाईंदर ही आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे आणि अतिशय गुण्यागोविंदानं राहत असताना गुंडगिरी करून आणि स्वतःला राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर काहीतरी आपण असं वक्तव्य करावं, असा वाद निर्माण करावा आणि त्यातनं आपल्याला राजकीय फायदा होईल ह्या आशेनं जरी कुणी मीरा भाईंदरचं वातावरण खराब करत असतील तर प्रताप सरनाईक त्या शहराचा आमदार म्हणून कुणालाही बक्षीस देणार नाही. मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती. आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून जी काही धरपकड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे, याचा मी निषेध व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो. आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे. जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईकांना अटक करून दाखवावी. प्रताप सरनाईक यांनी अशा पद्धतीनं थेट राज्य मंत्रिमंडळातल्या भूमिकेच्या विरोधात आपली भूमिका व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी मोर्चाच्या दिशेनं कूच केलं खरं, पण तिथं आधीपासूनच असलेल्या अनेकांना सरनाईकांचं येणं पसंत नव्हतंच आणि म्हणूनच मोर्चाच्या निमित्तानं जे पक्ष मैदानात उतरले होते त्यांच्यातली दुही सुद्धा या निमित्तानं उघड झाली. माझं असं मत आहे, आम्ही प्रत्येक मराठी माणसाला मराठी माणूस म्हणून बघतो. आता एकत्र राहणं गरजेचं आहे. आता आम्हाला आपापसात वाद करायचे नाहीयेत. जर इथल्या सगळ्या संघटना एकत्र आल्या, सगळे पक्ष एकत्र आले तर त्यांनाही पण एकत्र करा. आता रिपब्लिकन पार्टीचे खांबे माझे मित्र ते इथे आहेत. सो माझं मत आहे की सगळे मराठी लोक एकत्र होते. दुसरीकडे या मोर्चाच्या आडून आपलं राजकारण रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसूनच आलं आणि त्यात मविया आघाडीवर दिसली. कालपासून मनसेचे जे नेते आहेत, माजी आमदार आहेत, जे कुठले पदाधिकारी आहेत, नाहीतर जे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, त्यांना पकडण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे. मग ह्याला आपण काय म्हणणार?
एका बाजूला तुम्ही परप्रांतीयांना परवानगी देतात आंदोलन करण्यासाठी, मोर्चा काढण्यासाठी, आणि दुसऱ्या बाजूला मराठी भाषेसाठी एक आंदोलन करणारे नाहीतर एक मोर्चा काढणाऱ्या लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकता. याच्यावरनं कुठेतरी दुटप्पी भूमिका ही सरकारची आपल्याला कळते. मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी काय? मुद्दा असा आहे की परवाचा वरळी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता, तो झालेला आहे. आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन, कारण मला अजून कधी मोर्चा आहे, कुठचा मोर्चा आहे माहीत नाही. परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते, आणि ते आम्ही करत असतो. मीरा भाईंदरमध्ये हा मोर्चा होता आणि जमावबंदी लागू केलेली आहे. मनसेनं मोर्चा आयोजित केला होता. याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील. मीरा रोडच्या ज्या भागामध्ये मोर्चा निघाला तिथे मराठी आणि अमराठी ध्रुवीकरण करायचा प्रयत्न दिसतोय. त्याचा स्थानिक पातळीवर पहिला फटका शिंदे समर्थकांना बसू शकतो. राजकीय पक्षांना फार फायदा होईल असं मला वाटत नाही या मोर्चाचा. त्यामुळे आज त्याचा फायदा मिळावा म्हणून अनेक पक्ष त्या मोर्चात सहभागी झाले असतील. म्हणजे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे नेते त्या मोर्चात सहभागी झाले होते. परंतु मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना खूप मागे पडलेली आहे आणि त्यामुळे कदाचित मायलेज घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. परंतु राजकीयदृष्ट्या किंवा निवडणुकीसाठी त्याचा फायदा होईल असं आत्ता तरी वाटत नाही आहे. विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.